तर मी आजच्या माझ्या व्हिडिओची सुरुवात अशी काहीशी करणार आहे। तर म्हटलं चला सर्वप्रथम ना सर्वांची खूप मनापासून आभार मानून घेते, कारण आज तुमच्या सर्वांमुळे माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहे। माझा ना वॉच टाइम काही कव्हर झाला नाही, कारण वॉच टाइम कव्हर करायचं म्हणजे रोज व्हिडिओ टाकायला लागतं आणि ते काय माझ्याकडनं टाकले गेले नाहीत। पण मी आता ठरवलेलं आहे की रोज व्हिडिओ टाकत जाऊ, म्हणजे अजून 3 महिन्यांचा कालावधी आहे तर माझा वॉच टाइम कव्हर होऊ शकतो। तर धन्यवाद मानायचे होते, म्हणून मग मी आज अशी व्हिडिओची सुरुवात केली। तर पुन्हा वन्स अगेन थँक्यू सो मच। आता परवाच्या दिवशी ना मी झुडिओ आणि डीमार्टला गेलो होतो, तर तिथे थोडीशी खरेदी केली होती। आता इतकी गर्दी होती ना तिथे, मला खरे म्हणजे खरेदी करूशीच वाटत नव्हतं आणि झुडिओला पण सगळं संपलेलं होतं बरं का। पण ज्या 1-2 वस्तू आवडल्या ना त्याच मी घेतलेल्या आहे, पण म्हटलं चला त्याही तुमच्याबरोबर शेअर करू। तर आता मी सगळ्यात पहिले ना डीमार्टची शॉपिंग दाखवते। डीमार्टला ना असा एक पॉट होता 129 ला, तर ना असं बिस्किटचे पुडे वगैरे आणले ना तर त्यात असं ठेवायला छान आहे खरंच। मग मला हा खूप आवडला, मग मी हा एक पॉट घेतला। आत्ताच विभूतीने चॉकलेट करायला शिकलेली, मग असं एक चॉकलेट मोल्ड पण घेतलं। आता ह्याची किंमत याच्यावर किंमत नाही, पण हा पण एक घेतला। रेसिपी केल्यावर ना मला अशा डिश लागतात, तर म्हटलं चला आता रेसिपी जर करायची असली आणि मग अशा छान छान प्लेट नसल्या तर मग तेही चांगलं नाही वाटत। मग ही फक्त 39 रुपीजला अशा आकाराची प्लेट होती, मग मी ती पण घेऊन टाकली। आणि आमच्या मॅडमला हा टी शर्ट आवडला, काही नाही घरी वापरायला, पण हा टी शर्ट होता 360 रुपीजला। तो मला काही आवडला नाही, पण तिला आवडला होता मग घेतला। आणि त्यानंतर असे रब्बर्स होते, जे की तिच्या केसांना कुठलेच रब्बर बसत नाही, तिचे केस खूप दाट आहे। मग ती म्हटली हे असे तरी बसता की बघू, मग हे घेतले। आणि बिस्किटचे पुडे, नूडल्स वगैरे पण घेतले। आता बिस्किटचे पुडे खाऊन घेतले आम्ही आणि नूडल्स ठेवले होते, तर हे आहेत नूडल्स। आणि दुसरे 2 मोठे पुडे होते ते तिकडे आहेत, आता ते काही दाखवत नाही, बिस्किट काय दाखवायचे नाही का। आडगावची शॉपिंग करून आम्ही पुढे निघालो आणि आडगावच्या डीमार्टला गेलो, म्हणजे मी म्हटलं चला डीमार्ट पण तुमच्याबरोबर शेअर करू, नाशिकमध्ये आहे तर, आणि आवडलं काही तर घेऊ, म्हणून आम्ही काल डीमार्टला गेलेलो होतो। तिथून पुढे येता येता आम्ही झुडिओला गेलेलो होतो। तुम्हाला खरं सांगते, झुडिओमध्ये काहीच असं आवडण्यासारखं नव्हतं, म्हणजे ज्याला ऑफर होती ना त्या वस्तू एवढ्या चांगल्या नव्हत्या, आणि असतील तर त्या 4 दिवसात खूप म्हणजे लोकांनी खरेदी करून गेलेल्या होत्या, आणि ज्या उरलेल्या होत्या त्या काही मला एवढ्या आवडल्या नाही। पण आमच्या विभूतीला हे सँडल खूप आवडले। हे फक्त केवढेच होते गे, हे 299 रुपीजचे सँडल, आणि खरंच छान आहे, मला पण हे आवडले। मग तिला म्हटलं घे चल, मग हे सँडल घेतले आम्ही। कसे वाटतंय? आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला बोलले होते की तिथं 79 रुपीजचे क्लचर फक्त 29 रुपीजला, आणि हे क्लचर। तर मग आम्ही एवढी शॉपिंग केलेली आहे। तर माझी शॉपिंग कशी वाटली, आणि खूप थोडीशी शॉपिंग केलेली आहे, असं काय आम्ही शॉपिंग करायच्या हेतूने पण गेलो नव्हतो, सहज चक्करला गेलो होतो। पण ह्या 2-4 वस्तू घेतल्या, तर म्हटलं चला त्या तुमच्याबरोबर शेअर करू। तर ना आता दादा आलेला आहे आणि मम्मीला काही माहित नाही की आम्ही तिचं सेलिब्रेशन करणार आहे, तर दादा केक आणि फ्लावर्स घेऊन आला आहे। मम्मीला माहीतच नाही आहे, आणि आता मम्मीला आपण आवाज देऊ। तर आता आपण मम्मीला बोलवूया। मी स्वयंपाक करत होते आणि विभूती जोरजोरात हाका मारत होते, आणि हे सर्व हसत होते, म्हणून एवढ्या घाई आले आणि सगळे मला बघून असे हसायला लागले। इथे बस ना थोडी, बसली का इथे? मगाचा व्हिडिओ पण झाला ना तुझा? मी व्हिडिओ केला, पण ते सामान ठेवायचं बाकी अजून माझं। हो, मग तुला सरप्राईज आणलंय तुझ्या लेकानी, भारी वाटतंय ना। 1K झालं, कसं वाटतं? 1K झालंय, पण नाही ना वॉच टाइम झालेला नाही, तो मला कव्हर करायचे, म्हणून मला रोज व्हिडिओ करायचे। हो चालेल। चला, आज यूट्यूब फॅमिलीत माझे 1K सबस्क्रायबर्स झाले, म्हणून ओमने छान असा केक आणि सुंदर अशी 2 फुलं आणली। तर मला आज खूप छान वाटलं। आपण नेहमीच मुलांचं कौतुक करतो, पण जेव्हा मुलं आपलं कौतुक करतात ना, तो आनंद काही वेगळाच असतो। तर इथे मी त्यांना म्हटलं की वॉच टाईम कवर नाही झालेला आहे, कशाला केक आणला? तर तो म्हटला नाही गं मम्मी, पण तू इथपर्यंत पोहोचली ना, माझ्या या प्रवासात ना माझे 2ही मुलं माझ्याबरोबरच आहेत।
त्यांनी मला यूट्यूबचं खूप शिकवलं. एडिटिंग तर विभूतीच करत असते, ओम पण मदत करत असतो आणि इथं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. मिस्टरसुद्धा अप्रत्यक्षरित्या आमच्याबरोबरच असतात आणि आजचा दिवस खूपच छान वाटलं. हे सगळं बघून मिस्टरांनाही आनंद झालेला होता. आणि हा घ्या तुम्हाला तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलेले आणि म्हणून तुमच्या सर्वांसाठी केक. केक कट केला आणि तो सर्वांनी खाल्ला आणि खूप एन्जॉय केला बरं का. हा छोट्या सेलिब्रेशनमध्ये खूप मोठा आनंद. मला ना ओम केक घेऊन आला आणि माझ्यासाठी खरंच हे खूप छान सरप्राईज होतं आणि तुमची पण खूप सारी मदत आहे, कारण तुम्ही मला सबस्क्राईब केलेले, त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा आभार. तर चला आता आपण जेवण करू आणि मी जेवणात आज काय बनवलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते. आज 1000 सबस्क्रायबर्स झाले आणि आता असंच माझं कुटुंब खूप मोठं व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. त्यासाठी मी पण प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या पण सपोर्टची मला खूप सारी गरज आहे. चला आता जेवण करू. आज जेवणामध्ये मूग डाळीचे भजे, कढी, भात, पोळ्या आणि श्रीखंड असा मेनू होता. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब.